नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना आणि त्यामधलीच पहिली योजना म्हणजे दुधाळ जनावरांसाठी 8.5 लाखापेक्षाही जास्त अनुदान सरकार त्यासाठी देणार आहे। तर तुम्हीही जर उद्योजक बनू इच्छिता किंवा तुम्हालाही जर या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यासाठी कोण अर्ज करू शकतात, अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्ज कुठे करायचा, अनुदान कोणाकोणाला मिळणार आहे आणि त्यासाठी काय काय आवश्यक आहे ती सर्व संपूर्ण सविस्तर माहिती अशी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। तर चला मित्रांनो, सुरू करूया, माहिती घेऊया की यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार। जे 9 मार्च 2026चा हा GR आहे, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, राज्यस्तरीय योजना। आणि या योजनेअंतर्गत जो प्रथम जी योजना आहे त्याचीच आपण आजची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्याबाबत काय काय सुधारित व नवीन योजनेच्या योजनेनिहाय तपशील पुढील प्रमाणे आहे। 5 दुधाळ गाई म्हैस पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता योजना विकास योजना यामध्ये काय आहे, लाभाचे स्वरूप पुढील प्रमाणे असणार आहे। लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाई किंवा म्हैस व 3 वर्षाचा विमा, तसेच शेड व साधन सामुग्री यासाठी जे आहे तर अर्ज कोण करू शकतात तर सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक, अत्य अल्पभूधारक व महिला बचत गट यांना प्राधान्य असतील। तर लाभार्थीचे निकष काय असणार आहेत तर सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकामधून उतरत्या क्रमाने त्यांची जी आहे ते निवड करण्यात येईल। सर्वप्रथम त्यामध्ये येतील अत्य अल्प भूधारक म्हणजे 1 हेक्टरपर्यंतचे भूधारक, अल्पभूधारक म्हणजे 1 ते 2 हेक्टरपर्यंतचे भूधारक, वन हक्कधारक, महिला बचत गट लाभार्थी अ ब क मधील सर्व। त्यानंतर वरील घटकामध्ये दिव्यांगासाठी 5% तसेच महिलांसाठी 3% आरक्षणे लागू राहतील। आता यामध्ये पात्रता काय असणार आहे तर 1 एकर स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक आहे। मात्र वन हक्क धारकांना सदर अट लागू राहणार नाही। त्यानंतर दुसरी अट महत्त्वाची अशी आहे की पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे हे बंधनकारक असणार आहे। किंवा अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास, तुमच्याजवळ जर प्रशिक्षण प्रमाणपत्र नसेल तर अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील। किंवा तुम्ही 2 वर्षापासून दुग्ध व्यवसाय करता म्हणजे एखाद्या दूध डेअरीकडे जर तुमची शासकीय जी दूध डेअरी आहे तिकडे जर तुम्ही दूध लावलेलं असेल तर त्यांचं प्रमाणपत्र हे आवश्यक असणार आहे। आता प्रकल्पाची किंमत काय असणार आहे तर 5 गाई किंवा म्हैस यांची किंमत असणार 5 लाख रुपये, प्रति गाई किंवा म्हैस 1 लाख रुपये, तसेच त्यांचा विमा 60,180 रुपये, असे एकूण 5,60,180 रुपये। तसेच शेड निर्मितीसाठी 3 लाख रुपये आणि साधन सामग्री म्हणजे कडबाकुट्टी यंत्र, फॉगिंग मशीन, खाद्य पाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलार 3 किलोवॅटचं व इतर साहित्य असे मिळून 2,75,000 रुपये अशी ऐकून प्रकल्पाची पूर्ण किंमत असणार आहे 11,35,180 रुपये। त्यापैकी जे आहे तर सर्वसाधारण लाभार्थी म्हणजे OBC, ओपन, जनरल सर्व कॅटेगरीतले यांच्यासाठी 50% अनुदान असणार आहे 5,67,590 रुपये। तर SC ST अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना अनुदान असणार आहे 75% म्हणजे 8,51,385 रुपये इतकं अनुदान हे यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। अनुदान हे 2 टप्प्यात देय राहील। एकूण अनुदानाच्या 50% इतकी पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्याने शेड निर्मिती तसेच साधन सामग्री खरेदी केल्यानंतर देय राहील व उर्वरित रक्कम दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येईल। आता यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार तर स्वतःच्या नावाचा 7/12 उतारा किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टा, नोंदणीकृत करारनामा, तसेच वन हक्क जमीन धारकासाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारमध्ये नोंदणी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूचित जे प्रमाणपत्र असेल ते। तिसरी अट काय असणार तर पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रमाणपत्र किंवा 2 वर्षापासून दुग्ध व्यवसाय करत असल्याचं दूध डेअरीचं प्रमाणपत्र। तिसरं असणार दिव्यांगासाठी UDID कार्ड हे बंधनकारक असणार आहे व बचत गटासाठी बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र हे आवश्यक असणार आहे। लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता अर्ज कुठं करायचा आहे
तर अर्ज हे महा-DBTवरती लवकरच याचं पोर्टल सुरू होणार आहे. विचारलं जात होते की कागदपत्रे कोणती लागणार, अर्ज कसा करायचा, अर्ज कुठे करायचा, संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर आता याचे जे अर्ज असणार आहेत तर पहिले आव पहिले लाभ घ्या या तत्वावरती याचे अर्ज भरून घेतले जाणार आहे. आणि आत्ता एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यामध्ये महा-DBTवरती याचे ऑनलाईन अर्ज हे सुरू होऊ शकतात, कारण डायरेक्ट DBT अंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यामुळे याचे अर्ज जे आहे ते आत्ताच घोषणा झालेली आहे की महा-DBTवरती याचे अर्ज भरून घेतला. मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आणि माहिती कामाची असल्यास नक्कीच इतर शेतकऱ्यांना शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या योजनेबाबतची येणारी प्रत्येक माहिती आणि यामध्ये अजून कोणकोणत्या योजना आहेत तर याचा दररोज प्रत्येक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. त्याच्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचल्या जाईल. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील दिलेली आहे, तिथे देखील जॉईन करू शकता. तिथे देखील तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.